नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ। तुम्हाला आजूबाजूला पाखरांचा आवाज येत असणार आहे आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं, आता उन्हाळ्यामध्ये ना सकाळी सकाळी म्हणजे पहाटे आम्ही येतो, मॉर्निंग वॉकला येतो आणि थोड्या वेळ ना इथं असा कॅनलचा हा नंबर आहे तर इथं बसतो। इतकं थंडगार वारं सुटलेलं असतं, पक्ष्यांचे छान आवाज येतात आणि व्ह्यू तुम्ही आजूबाजूला पाहत असाल ना तर सगळीकडे मस्त अशी शेती आहे। आणि इकडनं असं या साईडला गेलं की नाही, म्हणजे लेफ्ट साईडला ना मोठं ग्राउंड आहे, तर तिथं भरपूर माणसं मॉर्निंग वॉकला येतात। तर इथून म्हणजे आता असं सरळ गेलं ना की माझ्याबरोबर सुनीता येते, तर इथून असं सरळ गेलं ना की मग आमचं घर आहे। म्हणजे हे किती किलोमीटर असणार होतं कदाचित एखाद 1.5 किलोमीटर असणार आहे, 1-2 किलोमीटर। तर तेवढं सकाळी सकाळी आमचं चालणं होतं। आणि जसं की म्हणजे आपण म्हणतो ना, जसं चालणं वगैरे झालं ना की हाडाचं दुखणं म्हणा किंवा असे काही इतर प्रॉब्लेम असेल, पित्त होणं, हाडाचं दुखणं किंवा पाय जड वाटणं दिवसभर, तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना म्हणजे होत नाहीत। मला तरी असा अनुभव आहे की जास्त चाललं ना की पित्त होत नाही। त्यानंतर पाय जे अवघडलेले असतात दिवसभर घरात बसून, घरात तर ते म्हणजे जो काही तो त्रास आहे ना तो अजिबात होत नाही। म्हणून सकाळी सकाळी ना फिरायला आलं की एकदम भारी वाटतं। तर आज की नाही खूप दिवसातून म्हणजे 1 महिना झालेला आहे, तर आयुष गेलेला होता कॅम्पला, तुम्हाला माहिती आहे। तर त्याला आज घ्यायला मी जाणार आहे पुण्याला। आणि आता पुण्याला जातोयच म्हटलं तर छानशी खरेदी करावी। आता खरेदी काय करणार आहे तुम्हाला तर माहिती आहे, मला कशाची आवड आहे। तर पुढं ना मी तुमच्याबरोबर खरेदी, आता पुण्याला पोचले की मग काय खरेदी करणार आहे, नक्की कुठं जाणार आहे हे तुम्हाला कळेल। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। घराच्या बाहेर पडायचं म्हटलं ना की कुठल्याही स्त्रीला हे चुकलेलं नाही आहे। आधी स्वयंपाक, नाश्ता, क्लिनिंग हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागतं, मगच बाहेर पडावं लागतं। मग अगदी ती कुठल्याही वयाची असू दे, कुठल्याही क्षेत्रात असू दे, बरं का। तर मी इथं साधं वरण केलं होतं, हिंग, मीठ, जिरं, हळद असं घातलं होतं। आणि मग शिजत आली ना डाळ की थोडंसं साखर घालायची आणि जेवताना त्या लिंबाचा फोड पिळायची वरणात, इतकी छान लागते ना। तर तुम्ही अशा पद्धतीचं कधी वरण खाल्लं आहे का, नक्की मला कमेंट करून सांगा। त्यानंतर वरण भात झाला होता, कोबीची भाजी केली होती आणि इथं ना पीठ मळून ठेवलं होतं। थोडं जास्तच मळलं होतं, कारण मला माहिती आहे संध्याकाळी मला थोडासा यायला उशीर झाला, तर मग परत आल्यानंतर माझी चिडचिड नको स्वयंपाकाला, म्हणून मी पीठ आधीच थोडंसं जास्त भिजवून ठेवलेलं होतं। सासूबाईंची दातांची ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे त्या तिकडे डॉक्टरांकडे जाणार होत्या। इथं मन प्रसन्न करणारी माझी देवपूजा झालेली होती। आणि बाहेर कुठं जायचं म्हटलं ना एकदम कम्फर्टेबल असे कपडे पाहिजेत घालायला। तर हा असा मस्तपैकी एकदम ढगळा ड्रेस होता। सध्या हल्ली ना मला असे जास्त टाईट कपडे घालावेसेच वाटत नाहीत, खूप लूज कपडे मला आवडतात घालायला। तर हा कॉट सेट आहे, प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकताय। आता स्पेशल ना मला पुण्याला खरेदीला जायचंच होतं, पण आता दोन्हीही कामं निघाली, म्हणजे आयुषला पण घेऊन यायचं होतं। तर एकाच राऊंडमध्ये दोन्हीही कामं होतील म्हणून आम्ही निघालो होतो। आता ना तुमचे दादा अधूनमधून ना आयुषला भेटायला जात होते, पण देवांश आणि मी आम्ही भेटलोच नव्हतो। आणि पहिल्यांदाच 1 महिनाभर असा तो आमच्यापासून खूप लांब राहिलेला आहे। त्यालासुद्धा आठवण येत होते बरं का, आणि फोनवर आधनंमधनं बोलणंसुद्धा व्हायचं। दोघांची तर इतकी भांडणं होतात ना एकत्र असले की, पण दोघं पण एकमेकांपासून लांब असले ना तर दोघंही एकमेकांची तितकीच आठवण काढतात। इथं मग आम्ही मानकर डोशाला थांबलो, डोशाचा नाश्ता केला आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला।
इथं मध्येच तुमच्या दादांची माझी भांडणं झाली होती. आता मला काय गुगल मॅपमधलं कळत नाही बरं का, आता तुम्हाला खोटं वाटेल आणि दादा म्हणतात की एवढं यूट्यूब चालवतेस, हे करतेस आणि हेच बरं तुला येत नाही. तर आम्ही की नाही खूप पुढे निघून गेलो होतो, म्हणजे 20 किलोमीटर पुढे गेलो होतो, कोथरूडला गेलो होतो. आम्हाला वारजेला थांबायचं होतं. मग शेवटी कसं बसं करून आम्ही रिटर्न आलो वारजेला. तर इथं आल्यानंतर ना, इथं कुस्ती केंद्रामध्ये भला मोठा अशी गणपतीची मूर्ती आहे. आता मी तर हनुमानाची मूर्ती बघितलेली आहे, पण गणपतीची तर मी पहिल्यांदाच पाहिली. तर भली मोठी गदा हातामध्ये होती आणि अशी गणपती बाप्पांची मूर्ती होती ना, खूप छान वाटलं. इथं मी बाहेरच थांबले होते, लेडीज काही अलाउड नाही आतमध्ये, कारण सगळे जेंट्सच होते, म्हणजे बॉईजच होते. त्यानंतर मी वाट बघत थांबले होते आणि इथं माझं माकड लगेच लागलं ह्या दोऱ्यांबरोबर खेळायला. तर याला म्हणतात रोप म्हणतात. तर रोप बर तो खेळत होता आणि असं भलं मोठं असं मॅट आहे. हे कुस्ती संकुलन केंद्र ना छान आहे, प्रॅक्टिससाठी मुलांना खूप छान. आता इथे एक्झिट केलं आणि देवांशला आयुषला घेतलं आणि आम्ही निघालो जुन्या बाजाराला. तर ही जुनी बाजाराची मी एक रील्स बघितली होती, म्हणजे व्हिडिओ बघितला होता जुन्या बाजाराचा, आणि मगच आम्ही इथं आलो होतो. तर ना आमची गाडी जी आहे ती एका म्हणजे त्यांच्या मित्राच्या घरी पार्क केली आणि ओला करून आम्ही इथं पोहोचलो होतो, कारण इथं पार्किंगला जागाच नसते. एवढ्या उन्हातानाचं आणि एवढ्या ट्रॅफिकमधून आम्ही आलो होतो ना इथपर्यंत. तुमच्या दादांचं तोंड तर बघण्यासारखं झालं होतं. मी मात्र खुश होते, कारण बायकांना शॉपिंग करायला खूप आवडते. त्यांचा मूडच चेंज होतो, मग आजूबाजूला काहीही होऊ दे असं असतं. तर तशीच काहीची माझी फिलिंग होती, माझे फेसवर एक्सप्रेशन्स होते. कास हे बघा, सूर्य मी म्हणत मला घंटी पाहिजे. सूर्य काय पाहिजे बघा, पाहिजे बघतो तिकडे झुंबर विंबर. हा, वाई केलेलं तुम्हाला तुम्ही म्हटलं बुधवारी या. चॅनलवर होता तुम्ही, रील्स होती तुमची, ते बघून फोन केला. कितीला आहे? 300 शोपीस म्हणून अशी आडपच छान वाटतंय ना. बेडूक बघितला का कसा? बेडूक विना बघ, विना चहाची किटली. कुठे आहे विना? त्रिशूळ आहे. कितीला आहे? कितीला आहे? आणि हे कट आता इथं तुम्ही जेवढे पण डब्यांचे प्रकार बघतायत, तांब्याचे प्रकार बघतायत, तर ते मी बघितलेले आहे. इथं वॉलवर जेवढे पण वस्तू लावलेल्या आहेत ना, त्या पूर्ण वॉल डेकोरेशनसाठी किंवा चौकट डेकोरेशनसाठी आहे. जे मोठे मोठे जे झुंबर आहेत आजूबाजूला, चौकट डेकोरेशनसाठी आहे. हे गणपती म्हणा किंवा पण जे पॅचेस तुम्हाला आहे, म्हणजे जे डेकोरेशनचे छोटे छोटे तुकडे आहेत, ते तुम्हाला आहे ना असे पातळ वगैरे वाटत असतील, बघताना वाटतं, पण इतके जड आहेत ना, ते खूप जड आहेत. जसं की मला आता हे तुम्ही तुतारी वाजवताना, वाद्य वाजवतानाची माणसं आहेत. इथे कृष्ण दिसत असेल, गणपती म्हणजे कलशामध्ये दिसत असेल. खूप जड जड वस्तू आहेत ह्या, एका खिळ्यावर न पेलणाऱ्या वस्तू आहेत. आणि काही मग प्राण्यांची मूर्त्या आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत. तर इथे ना मी दागिन्यांचा डबा बघत होते आणि मला दागिन्यांचा डबा घ्यायचाच होता. पण आता तुम्ही जर जुन्या बाजारात आला ना, तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला जी पण काही घ्यायचं आहे, जी वस्तू, तर ती वस्तू एकतर खूप निरखून पारखून घ्या. मला ना चहा साखरेचे डबे घ्यायचे होते, पण ते कुठेतरी मधनं असे चिरलेले होते, खराब झालेले होते. तर ते तसे नको आहेत आपल्याला, त्यापेक्षा मग नवीन घेतलेलंच परवडलं. मला दागिन्यांचा डबा आहे ना जुन्या पद्धतीचाच पाहिजे होता. आता जसं की तुम्हाला नवीन वस्तू पितळीमध्ये मिळतील, पण तुम्हाला जुन्या डिझाईनचे, जुन्या घटनावळीचे तुम्हाला मिळणार नाहीत भांडे. म्हणूनच मी जुन्या बाजारामध्ये आले होते. तर इथं तुमच्या दादांना ना एक उंट आवडला होता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते इथं, ससा, कासव, उंट, वेगवेगळे, चित्ता होता. तर इथं मी किटली बघत होते. ह्या किटलीचे थ्रेड ना एकदम एक नंबर होते बरं का, आणि आतनं कलई केलेली होती, त्यामुळं तेलाला काहीही होणार नव्हतं. जे पण वस्तू आपण स्वयंपाकामध्ये भांडी वापरतो आहे, तर त्याला संपूर्णपणे आतून कलई केलेली असली पाहिजे, तरच ते वापरण्याजोगे असतात.
नाही तर मग त्याचा काही उपयोग नसतो. तुम्ही जे पण पदार्थ कराल ना ते सगळे खराब होतात. इकडं तुम्ही वेगवेगळे पात्र बघत असाल, हे तेलाची पात्र आहेत, त्यानंतर चपातीचे डबे वगैरे आहेत, तेलाच्या किटल्या आहेत, पानाचे डबे आहेत, भरपूर साऱ्या व्हरायटी ना तुम्ही बघाल. आता पितळ घरामध्ये का असावं तेही मी तुम्हाला सांगते, की घरात पितळाच्या वस्तू ठेवल्या ना एक वेगळीच प्रसन्नता जाणवते बरं का. तुम्ही मातीची घ्या, वेगवेगळ्या शोपीस घ्या, डायमंडचं घ्या, काचेचं घ्या, त्याला काहीच अर्थ नाही बरं का. पितळाची वस्तू आहे ना एकदा घासली का नाही ती 100 वर्ष जशी आहे तशीच राहते. म्हणून मला पितळाच्या वस्तू आवडतात. आणि इकडं आम्ही परत पुन्हा एकदा जुन्या स्टोअरमध्ये आलो होतो. इकडं वेगवेगळं म्हणजे टेलिफोन, जुने आरसे, जुन्या वस्तू ज्या की खूप म्हणजे 50-60 वर्षापूर्वीच्या म्हणा होत्या. तर इतकं छान वाटत होतं ना ते बघताना. आम्हाला हे घड्याळ एक जुन्या पद्धतीचं आवडलं ना तर ते आम्ही घेतलेलं आहे. तर ह्या घड्याळाची किंमत आम्हाला सांगितली होती, काहीच्या काहीच सांगतात बरं का, पण बार्गनिंग करायला पाहिजे. तर आम्हाला किती ते 3600 म्हणजे 3,500ला सांगितलं होतं की काय. तर आम्ही कसं तरी करून ते ना आम्ही 1800ला मागितलं होतं, 1800ला. आणि माझ्या तर बार्गनिंगवर ना म्हणजे द्यायलाच तयार नव्हतीत लोक. मी जर बार्गनिंग करायला लागले तर तुमचे दादा तरी 100-150 रुपये वर वाढवून देतात असं. तर ते आम्ही कसं तरी करून ना घड्याळ आम्ही घेतलेलं आहे. 2100ला घेतलं होतं, म्हणजे 2200 दिले आणि 100 त्यांनी रिटर्न दिले आम्हाला. तर 2100ला आम्ही ते घड्याळ घेतलं. त्यानंतर जुन्या वस्तू मुलांना बघायला इतकं छान वाटत होतं ना, तर मी त्यांना सगळं सांगत होते, ह्या अशा असतात, तशा असतात. टेलिफोन, लॅम्प वगैरे हे जे आताच्या काळात नाही आहे, हे खरं सोनं आहे बरं का. हे जपून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचं म्हणजे ते राखणं गरजेचं आहे. तर बघा इथं पितळाचा टेलिफोन आहे, कधी बघितला का तुम्ही? खूप जुन्या काळाचा आहे. म्हणजे आपण लहान होतो ना तेव्हासुद्धा नव्हते बरं का ते त्या वस्तू. आपल्याकडं फक्त लाल डबा मी बघितलेला होता, जो की कॉईन बॉक्स. तो टाकला की आपण आपला म्हणजे कॉल आपल्याला करता यायचा. असो, आता आम्ही इकडे आलो होतो पिझ्झा हटला, त्यानंतर KFCला थोडाफार नाश्ता केला, काहीतरी खाल्लं. आणि इथं मी आहे ना म्हणजे उभी शूट घेत होते. उभं हॉरिझॉन्टल वर्टिकल असं असतं. तर मी शॉर्ट्स व्हिडिओसाठी उभं शूट घेतलेलं होतं. त्यानंतर इथं आम्ही चहाला थांबलो होतो. तर दादा म्हणाले की तुमचं म्हणजे तुझ्याबरोबर फोटोच काढला नाही, आपण जसं प्रवास करतो तेव्हापासून. तर एक फोटो क्लिक केला आणि मग घरी आले. घरी आल्यानंतर मी तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू दाखवते आहे. हे घड्याळ तुम्ही बघत असाल किती सुंदर ह्या मशीन चालत आहेत. आणि तुमच्या एक लक्षात आलं का, याला सेकंड काटा नाही आहे. सेकंड काटा नाही. आणि आजूबाजूचं मटेरियल जे आहे ना ते प्लॅस्टिकचं आहे. आणि आतल्या मशीन ज्या आहेत ना त्याचा आवाज येतो, एक वेगळ्या पद्धतीचा आवाज येतो. सेकंड काटाचा जसा टिकटिक आवाज येतो ना तशा त्या मशीनचा वेगळाच आवाज येतो. त्यानंतर हे सूर्यदेव मी घासून लगेच चकचकीत केले होते आणि घेतलेले आहेत. तर ह्या सगळ्या सूर्यदेव, ही छोटे छोटे ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या वस्तू आम्हाला 3,500ला बसलेला आहे. 1600 रुपयाला ना आम्हाला सूर्यदेव बसलेले आहेत. ते इतके जड आहेत ना, बापरे खूपच जड आहेत. घासून बिसून लगेच मी पूजा वगैरे केलेली होती. ही कासवाची जी खिसणी आहे ती माझ्या आजीकडं होती ना, खूप दिवसापासूनची इच्छा होती की माझ्याकडे ती असावी. म्हणजे माझ्या आजीची भांडी आहेत ना, निम्मे मोडीत गेले, निम्मे चोरीला गेले, असं झालं. तर आणि मला पक्कड ना स्टीलची घ्यायची होती खूप दिवसांपासून, पण मला माझी इच्छा पूर्ण झाली आणि ती डायरेक्ट मला पितळेचीच मिळाली. ही पक्कड घेताना सुद्धा मी त्याची पक्कड कशी आहे हे बघूनच घेतलेलं आहे. त्याची डिझाईन्स ह्या मोराच्या, हत्तीच्या डिझाईन्सच्या, वेगवेगळ्या डिझाईन्सच्या पकडी होत्या बरं का तिथं. पण मी ही घेतली. सूर्यदेवाची सुद्धा होती, पण असं म्हणतात ना की नॉनव्हेज वगैरे केलं की मग ते आपल्याला पकडता येणार नाही पकडीनं, म्हणून मी आपली साधी सिंपल अशी पक्कड घेतली. हा तर खरं तर पानाचा डबा आहे, पण मी त्याला दागिन्याचा डबा केलेला आहे. कारण ह्याचे कडी कोयंड्याची डिझाईन तुम्ही पाहत असाल आणि इतका इझिली लागतो पण आणि इझिली ओपन होतो सुद्धा. यामध्ये ना एकदम इझिली सोनं बसणार आहे. म्हणजे आपल्या सोन्याच्या बांगड्या असू देत, सोन्याचे दागदागिने कितीही मोठे असू दे, वज्रटीक म्हणा किंवा पुतळा माळ म्हणा, ह्या सगळ्या जुने दागिने आहेत ना ते इझिली ह्या डब्यामध्ये बसतील, म्हणून मी हा दागिन्याचा डबा म्हणून घेतलेला आहे. यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचं नाव नाही आहे, नाव लिहिलेलं नाही आहे. आणि कडी तर तुम्ही बघत असाल इतकी जड आहे ना, हा डबाच खूप जड आहे. आणि ही छोटीशी फुलदाणी तुमच्या दादांना आवडलेली होती, तर नको म्हणताना पण त्यांनी घेतली. त्याच्यामध्ये पाणी भरपूर मातं बरं का, म्हणून आम्ही त्याच्यातनं मनी प्लांटचा रोप लावलेला आहे. इतकं छान ते जगलेलं आहे ना, तर खूप मस्त दिसत होतं. तर अशा पद्धतीची आमची सगळी खरेदी झालेली आहे. तुम्हाला ही खरेदी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग आजच्या व्हिडिओचा इथंच शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला तर मग बाय.